मित्रांनो, आपण मागच्या पिरियडला व्यक्तिमत्व म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. मी तुम्हाला नॉर्मन एल्मन या मानसशास्त्रज्ञांची व्याख्या सांगितलेली होती की व्यक्तीच्या बांधा, गरजा, अभिरुची, अभिक्षमता यांचं वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. परंतु मित्रांनो, व्यक्तिमत्व म्हणजे आपल्यामधील संस्कार, कुटुंब, शाळा, मित्रमंडळी यांच्यापासून आपल्याला मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्वाला कारणीभूत असतात. लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी आपल्याला कोणते संस्कार लावलेले आहे, या संस्कारांमुळे आपलं व्यक्तिमत्व जे आहे हे व्यक्तिमत्व हे घडत जाते. मित्रांनो, आपल्याला कधीही माहिती नसते की आपण कोणत्या समाजामध्ये, कोणत्या देशामध्ये जन्माला आलेलो आहोत. परंतु जसं आपण मोठे होत जातो तसतशा पद्धतीने आपली जडणघडण जी आहे ही जडणघडण ही होत असते. आईवडील जसे संस्कार लावते, जसं वळण लावते, त्या पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व हे घडत जाते. परंतु आपल्याला काय समस्या आहे, ह्या समस्या देखील आपण जाणून घेतल्या तर आपण सहज यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. धन्यवाद.